नमस्कार सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा। जामखेड या ठिकाणी मैदान होते, जिल्हा अहिल्यानगर, आणि नक्कीच हे मैदान इथं प्रथमच होतंय आणि नक्कीच महाराष्ट्रातील सगळे टॉपचे बैल त्या मैदानामध्ये जाणार आहेत पाहायला। अगदी आपल्या पुण्यातून साताऱ्यातून जाणार नाहीयेत, कारण की सातारपासून अहिल्यानगर खूप लांब आहे, त्याच्यामुळे सांगलीतील एक नामांकित बैल, छत्रपती संभाजीनगर मधील बैल, नाशिक मधले, अकोला मधले, बीड मधले आणि सगळे टॉपचे बैल जे आहेत त्या अहिल्यानगरच्या मैदानामध्ये 4 तारखेला मैदान आहे। आणि नक्कीच त्या 4 तारखेच्या मैदानात कोण किती टॉपचा बैल आहे ते नक्कीच समजेल आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सुद्धा, बकासूर तर काय टॉपचाच आहे। परंतु बघूया त्या मैदानामध्ये आपण एक अंदाजित 15 पैरे निवडलेले आहेत, त्या 15 मधील बघूया बकासूरचा पैरा तर फिक्सच आहे। चला बघूया, 1 नंबरचा पैरा छत्रपती संभाजीनगरकरांचा चिमण्या, आणि त्या चिमण्यासोबत त्यांचा छत्रपती संभाजीनगरकरांचा संतोष तोडकर यांचा साई, ही जोडी पळण्यासाठी तयार झालेली आहे अहिल्यानगर या मैदानामध्ये। शाकीर पठाण जे ड्रायव्हर आहेत आपले ते असतील त्या गाडीवरती, आणि नक्कीच कसपणाला लागेल, कारण की संबंध महाराष्ट्रातून तिथं बैल पळा येणार आहेत। 2 नंबरचा पैरा या बैलगाडा क्षेत्रामधील देव बकासूर पळतोय, बकासूर पळायला जाणार आहे त्या ठिकाणी, आणि तो पैरा जो आहे तो चिक्याचा आहे बकासूरचा, कारण की मैदान टॉपचा आहे म्हटल्यानंतर टॉपचाच पैरा पाहिजे आपल्या बकासूरचा। आणि अपराजित जोडी जर कोणी असेल तर ती बकासूर आणि चिक्या हीच जोडी आहे। नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला, अहिल्यानगर मध्ये जाऊन गुलाल मिळवून द्यावा आपल्या बकासूरने। 3 नंबरचा पैरा आहे सुभाष तात्या मांगडे यांचा भारत केसरी, तसेच महान भारत केसरी, तसेच सप्तहिंद केसरी सुंदर उर्फ बॉस, आणि त्याच्यासोबत कोकणामधील बैल बिरजा हा पळताना दिसेल त्या मैदानामध्ये अहिल्यानगरकरांच्या, कारण की तिथे सुद्धा खूप सुंदरचे फॅन्स आहेत। नक्कीच सुंदर त्या ठिकाणी जाणार आहे। 4 नंबरचा पैरा आहे तो कमबॅक करतोय छत्रपती संभाजीनगरकरांचा स्पीडचा बैल लखन पळतोय, लखन पळताना दिसेल या बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव, बैलगाडा क्षेत्राचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या, सगळ्यांना माहित आहे तो गुलालाचा बेताज बादशाह आहे हा पाखऱ्या आणि लखन जेव्हा पळालेत तेव्हा गुलालच मिळवलेला आहे या जोडीने, आणि नक्कीच अहिल्यानगरच्या मैदानासाठी सज्ज झालेत ही जोडी। 5 नंबरचा पैरा आहे, ही जोडी कालच 1 नंबर केला होता, तीच जोडी पुन्हा पळताना दिसेल छत्रपती संभाजीनगरकरांचा अर्जुन, तसेच मथुरा फार्म चिंचाळे सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन पळताना दिसेल मुरुमकरांच्या हिंद केसरी सुंदर या बैला सोबत। सुंदर आणि अर्जुन हे चांगलं कॉम्बिनेशन जुळते, आणि नक्कीच त्या अहिल्यानगरच्या 4 तारखेच्या मैदानामध्ये ही जोडी आपल्याला पळताना नक्कीच दिसेल। 6 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामधील रॉकेट असं ज्याला म्हटलं गेलंय, असा हा घोटकरांचा सर्जा स्पीडचा बैल या बैलगाडा क्षेत्रामधील, आणि तो पळताना दिसेल या बैलगाडा क्षेत्रामध्ये आदत वयापासून धुमाकूळ असा घालतोय मथुरा फार्म चिंचाळे सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा, ही जोडी घोटचा सर्जा आणि कंदूरचा राजा ही जोडी पळताना दिसेल आपल्याला अहिल्यानगर या मैदानामध्ये। आणि नक्कीच सांगली जिल्ह्यातून हे 2 बैल फक्त जाणार आहेत। खूप साऱ्या शुभेच्छा, अहिल्यानगरमध्ये जाऊन अर्जुन आणि घोटच्या सर्जाने गुलाल हा घ्यावा। 7 नंबरचा पैरा आहे ज्या बैलगाडा क्षेत्रामधील गुलालाचा बेताज बादशाह ज्याला असं म्हटलं गेले, असा हा भोळा शंकर, आणि त्याच्या सोबत पळताना दिसेल पुन्हा एकदा गुलालाचा बेताज बादशाह त्याला सुद्धा म्हटले गेले, असा हा गोविंदा। पुणे जिल्ह्यामध्ये ही जोडी सतत पळते आणि सतत गुलालामध्ये राहते, आणि नक्कीच या जोडीला बघूया काय कमाल करते ही जोडी। खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला। 8 नंबरचा पैरा आहे पिंटू शेट मोडक वडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल, हा कॉकटेल आपल्याला पळताना दिसेल सगळ्यांचा लाडका काशी, आणि काशी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय पळतोय तो बैल, आणि नक्कीच बघूया खूप साऱ्या शुभेच्छा काशी आणि कॉकटेल या दोघांना, कारण की कॉकटेलचा आता सगळ्यांना माहित आहे जो पळ जो आहे तो आता चांगला पळतोय, आणि नक्कीच पिंटू शेट मोडक यांना सतत गुलालामध्ये ठेवतोय, आणि नक्कीच स्वतः सुद्धा गुलालामध्ये राहतो, असा हा
कॉकटेल सज्ज झालाय अहिल्यानगरच्या मैदानामध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा. 9 नंबरचा पैरा, ही जोडी सतत पळते आणि सतत गुलाल मिळवते अशी ही जोडी महान भारत केसरी हरण्या 722 ओरिजिनल पब्लिकचं बिताड पेडगाव मध्ये बघितले. काही पळाय आहे बैल, तिथूनच जरा वाटतंय असं की हा खरंच हा पब्लिकने कितीही पब्लिक मध्ये किती बी त्यांना चिरडत जातो असा हा द्वारलीचा 722 हरण्या. आणि त्याच्या सोबत गुलाल, सतत गुलाल. एखादं मैदान जाईल गटाला किंवा सीमेला, परंतु सतत गुलाल असा हा मानघरकरांचं वादळ पळताना दिसेल त्या मैदानामध्ये. कारण महाराष्ट्रातून सगळे टॉपचे बैल त्या मैदानामध्ये येणार आहेत आणि नक्कीच आपल्या भागात जे पळणारे बैल आहेत तेच मी निवडलेले आहेत. जर कुणाला जर माहित असतील बाहेरचे सुद्धा बैल पळणारे टॉपचे तर त्यांनी कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. 10 नंबरचा छत्रपती संभाजीनगरकरांचा घरचा साज पळताना दिसेल शाकीर पठाण यांचा राजा आणि सम्राट. सगळ्या महाराष्ट्राला समजेल, अहिल्यानगर मध्ये समजेल, त्या लोकांना समजेल की खरंच ही घरचा साज काय पळतो, काय चीज आहे ही जोडी. नक्कीच बघूया. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा. 11 नंबरचा पैरा पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरकरांचा जो जीसीबी जिंकलाय, ट्रॅक्टर जिंकलाय, अनेक 2 व्हीलर जिंकलेला असा हा जलवा पळताना दिसेल 1 BHK फ्लॅटचा मानकरी असलेला कळंबीकरांचा शंभू या बैला सोबत. 12 नंबरचा पैरा, नक्कीच हा पैरा हा गुलालामध्ये घेणार आणि सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी ही नक्कीच अहिल्यानगर मध्ये धुमाकूळ घालते की काय असा हा मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि शॉटगन ज्याला म्हटलं गेले असा हा मेहरबान आणि भुंगा कमाल करण्यासाठी जाणार आहेत अहिल्यानगर मध्ये. आणि सगळ्यांचे लाडके या बैलगाडा क्षेत्रातील देव, सगळ्यांचे लाडके आपले विठ्ठल नाना भूतकर सुद्धा असतील त्या गाडीवरती. खूप साऱ्या शुभेच्छा नानांना सुद्धा. 13 नंबरचा पैरा आहे, जालन्यावरून बैल येतोय, जालन्याचा सिंघम तो बैल पळताना दिसेल. नांदेडवरून सुद्धा बैल येतोय असा हा भारत, नांदेड सिटीचा भारत आणि जालन्याकरांचा सिंघम ही जोडी पळताना दिसेल त्या अहिल्यानगरच्या जामखेड या मैदानामध्ये. 14 नंबरचा पैरा आहे छत्रपती संभाजीनगरच्या मैदानामध्ये 2 नंबरचा मानकरी होता असा हा सोने आणि साई ही जोडी सुद्धा सज्ज झाली त्या मैदानासाठी. आणि 15 नंबरचा छत्रपती संभाजीनगर मध्येच मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये पब्लिकनं अंधारात पळून त्या जोडीनं 1 नंबर केलेला टायगर आणि रत्न्या ही जोडी सुद्धा सज्ज झाली. आणि नक्कीच महाराष्ट्रातून सगळे टॉपचे बैल त्या जामखेड या मैदानामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जाणार आहेत. आणि नक्कीच लाईव्ह कोणत्या चॅनेलवर असेल, लाईव्ह जे आहे ते शर्यत अड्डा हा युट्यूबला एक चॅनेल आहे, त्या बैलगाड्यांचा लाईव्ह असतं, त्याच्यावरती लॉट सुद्धा असतात, त्या चॅनेलवरती तुम्ही लाईव्ह बघा. आणि खूप साऱ्या शुभेच्छा या बैलगाडा क्षेत्रातील सगळ्या बैलांना, त्यांनी जो आहे तो गुलाल त्या मैदानामध्ये घ्यावा. धन्यवाद.